नमस्कार, मी प्रतिमा शिंदे धैर्य सिद्धीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आपण बघत होतो पुणेमध्ये जे PWD आहे, जिथे आम्ही क्वार्टर्स विषयी बातम्या लावल्या होत्या, त्या क्वार्टर्सची जर एंट्री तुम्ही पाहिली ना तर तुम्ही पाहू शकता प्रशासकीय जे ऑफिस आहे ते त्या साईडने आहेत। या ठिकाणी स्पष्ट लिहिलेले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त दुचाकी किंवा चारचाकी वाहने आतमध्ये आणण्यास सक्त मनाई आहे। तर मग या ठिकाणी या ज्या दुचाकी तुम्हाला दिसत आहेत या कुणाच्या आहेत? या क्वार्टर्सकडे जात असताना या अधिकाऱ्यांच्या गाड्या व यांचे हे चालू असलेले शासकीय कार्यालय व याच्या समोरच सेंट्रल क्वार्टर्सची ही शासकीय इमारत वजा चाळ। आणि ज्या क्वार्टर्स विषयी आपण संदर्भात बोलत होतो ती आहेत इथून एंट्री होते, जिथे महाराष्ट्र कार्यकारी अभियंता या सगळ्यांचे इथे बोर्ड आहेत, ऑफिसेस आहेत, म्हणजे हे ऑफिसेस चालू आहेत। उपविभागीय अभियंता खाजगीकरण यांचे सुद्धा इथं ऑफिस आता आहे। याशिवाय ही सगळी जी ऑफिसेस आहेत हे चालू आहेत, असं नाहीये का इथे हे बंद आहेत। तुम्ही पाहू शकता या अधिकाऱ्यांना जेव्हा आपण विचारलं की हे क्वार्टर्स राहण्यासाठी तुम्ही कुणाला परमिशन दिली, इथे कोणते अधिकारी राहतात, कोणत्या कर्मचाऱ्यांना तुम्ही हे अलॉट केलेत, तर त्यांच्याकडे याची माहिती नाहीये। या संदर्भात आम्ही वारंवार बातम्या लावलेल्या आहेत, RTI टाकून माहितीही मागितलेली आहे। तर मी वारंवार RTI टाकून जेव्हा माहिती मागितली, इथे राहणारे कर्मचारी, त्यांची घरं, त्यांचा पगार हे कोणत्या डिव्हिजनला आहे, त्या संदर्भात आम्हाला कोणत्याही सकारात्मक अशी उत्तरं आम्हाला मिळालेली नाही आहेत। त्यामुळं आज मी इथे लाईव्ह आलेली आहे मला दाखवण्यासाठी। या हे तुम्ही पाहू शकता, इथं लोक राहतात, त्यांचे दैनंदिन जी कामकाजाची पद्धत आहे ती कामं करतात। सगळ्या पक्षाचे त्यांचेही ऑफिसेस आहेत, ही घरं आहेत, हे राहतात, सामान कपडे तुम्ही पाहू शकता। शोकांतिका अशी आहे की याची माहिती इथल्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, ते काकडे सर असू देत किंवा कल्पक साळुंके असू देत, यांना यांच्याबद्दल माहिती नाहीये। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। या क्वार्टर्स संदर्भात वारंवार माहिती मागितली गेली असता गेली 4 महिन्यापासून येथे नियुक्त व जबाबदार अधिकाऱ्यांकडून अद्यापही आम्हाला व्यवस्थित व महत्त्वपूर्ण माहिती पुरवण्यात आलेली नाहीये। या क्वार्टर्समध्ये गेली 10 ते 15 वर्षापासून राहत असलेले हे जे भाडुत्री आहेत, याच्यामध्ये फक्त 4 ते 5 अधिकारी आहेत जे आता सध्या PWD मध्ये कार्यरत आहेत व इतर भाडुत्री मग इथे जर कार्यरत नसतील तर हे भाडुत्री आले कुठून? शिवाय या भाडुत्रींचे मग जे भाडं आहे हे PWD कडे न जाता येथील कोणत्या अधिकृत अधिकाऱ्यांच्या खिशात जाते याची माहिती मिळणं ही गरजेचं आहे। कल्पक साळुंखे व अनिल काकडे यांच्याकडे याची उत्तरे असणेही अपेक्षित आहेत, कारण सागर सर्व्हिसचा कर्मचारी अनिल चव्हाण याच्यावर जर काकडे यांनी कारवाई नाही केली पुरावे देऊनही, तर मग नक्कीच अनिल चव्हाण हा कल्पक साळुंखे व अनिल काकडे यांच्या छत्रछायेत आहे, हे वेगळे काही सांगायची गरज नाही। आता पाहण्यासारखं असेल की PWD मधील वरिष्ठ अधिकारी याकडे जातीनं व महत्त्वपूर्ण असा विषय म्हणून लक्ष घालतील का? जे दिसतं तेच नाही, जे लपवलं जातं तेही दाखवणार। जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव सज्ज। धैर्य सिद्धी न्यूज। धन्यवाद।